हॅलो स्टुडंट, फायनली PCB हा ग्रुप घेऊन करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनामधला सध्याचा मोस्ट पॉप्युलर आणि मोस्ट कन्फ्युजन करणारा जो प्रश्न आहे त्या प्रश्नावरती आपण आज व्हिडिओ तयार करतोय. आणि तो मोस्ट पॉप्युलर आणि कन्फ्युजन करणारा प्रश्न कोणता असेल तर ॲग्रिकल्चरचे ॲडमिशन्स. तर तुमच्यातलेच काही विद्यार्थी असे आहेत की त्यांना असा प्रश्न पडलेला आहे की BSc ॲग्रीची CET कॅन्सल झाली तर काही जण असा पण विचार करत आहेत की जर CET कॅन्सलच झाली आणि सगळे ॲडमिशन जर मेरिटवर झाले तर आम्ही काय करायचं. अशा असंख्य शंकांची उत्तर देण्याचा आपण ह्या व्हिडिओमध्ये प्रयत्न करत आहोत. आणि होप सो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुमच्या मनामध्ये ॲग्रिकल्चरच्या ॲडमिशनबद्दल जेवढे काही प्रश्न असतील हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला नक्की मिळतील. ठीक आहे, म्हणजे आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तर ॲग्रिकल्चरच्या ॲडमिशनची प्रोसेस कशी असते, ॲग्रिकल्चरच्या अंडर तुम्ही कोणकोणते कोर्सेस कंप्लीट करू शकता, त्या कोर्सेससाठी आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या युनिव्हर्सिटीज प्रेझेंट आहेत, त्या युनिव्हर्सिटीच्या अंडर कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणते कॉलेजेस आहेत, कोणकोणते कॉलेजेस ग्रँटेबल आहेत, कोणकोणते कॉलेजेस नॉन ग्रँटेबल आहेत, नॉन ग्रँटेबल कॉलेजेसची फी किती आहे, तिथे हॉस्टेल आहे का नाही आहे, एक्सेट्रा एक्सेट्रा अशी बरीच डिटेल माहिती आपण कॉलेजेसच्या बाबतीत पाहणार आहोत. त्याचबरोबर ॲडमिशनच्या वेळेला तुमच्याकडे कोणकोणते डॉक्युमेंट्स असावेत किंवा नसावेत याची देखील माहिती आपण इथे पाहणार आहोत. आणि सर्वात शेवटी तुमचा डिग्री कोर्स पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला ॲग्रिकल्चरमध्ये कोणकोणत्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत याची देखील माहिती पाहणार आहोत. होप सो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहाल आणि जर तुम्हाला आवडला तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून जास्तीत जास्त सबस्क्राईब कराल. ठीक आहे, चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्या अगोदर एक गोष्ट क्लिअर असावी की मी ही जी माहिती तुम्हाला ॲग्रिकल्चरच्या ॲडमिशनची पोहोचवते आहे किंवा तुम्हाला देण्यासाठी मी जे कलेक्ट केलेले आहे हे एका प्रॉपर ऑफिशियल वेबसाईटवरून घेतलेले आहे. आणि मी ही जे तुम्हाला आत्ता एक्सप्लेन करत आहे ही प्रॉपर 2019ची ॲडमिशन प्रोसेस आहे. मी असं या व्हिडिओमध्ये डिक्लेअर करत नाही आहे की यावर्षीची प्रोसेस देखील अशीच होईल, पण अशा पद्धतीने झालेली होती. सो हा व्हिडिओ फक्त ॲज अ गाईडलाईन म्हणून तुम्ही वापरला तर त्याचा तुम्हाला नक्की फायदा होऊ शकतो. ठीक आहे, आता तुमचा पहिला प्रश्नाकडे जाऊया. पहिला प्रश्न आहे ॲग्रिकल्चरच्या ॲडमिशनची प्रोसेस कशी असते. तर त्याचं उत्तर असेल ॲग्रिकल्चरच्या ॲडमिशनची पूर्ण प्रोसेस ही नेहमी ऑनलाईन असते. तुम्हाला ऑफिशियली एक वेबसाईट दिली जाते आणि त्या वेबसाईटवरती तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन करावं लागतं. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला तिथं स्वतःचा एक फोटो अपलोड करावा लागतो. त्यानंतर तिथे काही डॉक्युमेंट्स विचारलेले असतात ते सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला स्कॅन करूनच तिथं अपलोड करावे लागतात. आता ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस पूर्णपणे ऑनलाईन असल्यामुळं कुठल्याही डॉक्युमेंटची हार्ड कॉपी तुम्हाला कुठल्याही युनिव्हर्सिटीला किंवा कुठल्याही कॉलेजला पाठवून द्यायची काहीही गरज नसते. आणि सर्वात महत्त्वाचं, जे डॉक्युमेंट ज्या वेबसाईटवर सांगितलेले आहेत त्याच वेबसाईटवरती तुम्हाला अपलोड करणं खूप महत्त्वाचं असतं. ठीक आहे, आता तुमचा पुढचा प्रश्न असेल की ॲग्रिकल्चरचे जे काही ॲडमिशन्स होतात त्या ॲडमिशनसाठी कोणत्या मार्कांचा क्रायटेरिया यूज केला जातो. तर त्याचा आन्सर असेल की ज्या वेळेला ॲग्रिकल्चरचे ॲडमिशन्स होत असतात त्यावेळेला तिथे तुमचे बोर्डचे मार्क्स आणि तुम्ही दिलेल्या एंट्रन्स एक्झाम असतात ह्या दोन्हीही मार्कांचा विचार केला जातो, पण त्याला एक पर्टिक्युलर क्रायटेरिया यूज केलेला असतो. आता जर तुम्ही 12वीच्या बोर्डचा विचार करत असाल तर 12वीच्या बोर्ड्समध्ये जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला मिनिमम 50% मार्क मिळालेच पाहिजेत. आणि जर तुम्ही ओपन सोडून अदर कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला मिनिमम 40% मार्क मिळवलेच पाहिजे. हा तिथं क्रायटेरिया 12वीच्या बोर्डच्या मार्कांच्या बाबतीत पकडला जातो. आणि आता हा जो क्रायटेरिया आहे हा क्रायटेरिया मे बी यावर्षी चेंज होऊ शकतो. आता सेकंड पॉईंट, तुम्ही ज्यावेळेला एंट्रन्स एक्झामचा विचार करता त्यावेळेला एंट्रन्स एक्झाममध्ये फक्त CET हा एकच ऑप्शन असू शकत नाही. कारण तुम्ही ज्यावेळेला ॲग्रिकल्चरच्या कोर्सेससाठी ॲडमिशन घेत असता त्यावेळेला तुम्हाला तिथे नंबर ऑफ ऑप्शन्स असतात. आता एक्झाम्पल म्हणून आपण पाहिलं की ॲग्रिकल्चरमध्ये तुम्ही जर हॉर्टिकल्चर ही डिग्री स्टडी करत असाल किंवा तुम्हाला तिथे ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुमच्याकडे PCB हा ग्रुप असणं फार इम्पॉर्टंट आहे. आणि तुम्ही जर BTechला ॲडमिशन घेणार असाल, BTech इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेणार असाल तर तुमच्याकडे PCM हा ग्रुप असणं फार गरजेचं आहे. मग PCB ग्रुप ठेवून जर एखादा विद्यार्थी ॲग्रिकल्चरला ॲडमिशन घेत असेल तर त्यांनी जर समजा CET दिलेली नसेल आणि त्यांनी जर समजा नीट दिलेले असेल तर असे विद्यार्थी देखील ॲग्रिकल्चरच्या ॲडमिशनसाठी ॲप्लिकेबल असतात. आणि प्लस जे PCM देऊन त्यांनी जर CET दिलेली नसेल आणि त्यांनी फक्त JEE दिलेली असेल तर अशाही विद्यार्थ्यांना ही बेस्ट संधी आहे की त्यांना देखील ॲग्रिकल्चरला ॲडमिशन घेता येऊ शकतात. ठीक आहे, आता त्यानंतर काही विद्यार्थ्यांनी CET पण दिलेली आहे, नीट पण दिलेली आहे आणि JEE पण दिलेले आहे. तर अशा विद्यार्थ्यांमध्ये ज्या एंट्रन्स एक्झामला त्यांना सर्वात जास्त मार्क्स पडलेले असतील ते मार्क्स तिथं पकडून त्यांच्या ॲडमिशनचा विचार केला जातो. ठीक आहे,
आता तुम्ही जर पोस्ट व्यवस्थित वाचलेले असेल तर त्या पोस्टमध्ये 4 प्रकारच्या एंट्रन्स एक्झाम दिलेल्या आहेत. त्या एंट्रन्समधल्या तुम्हाला 3 एक्झाम ओळखीच्या आहेत. त्यातली CET आहे, JEE आहे आणि नीट आहे. पण त्यातली चौथी जी एंट्रन्स एक्झाम आहे त्या एक्झामचं नाव आहे AIEEA. तर त्याचा फुल फॉर्म असेल ऑल इंडिया एंट्रन्स एक्झाम. आणि ही ऑल इंडिया एंट्रन्स एक्झाम नेहमी इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च म्हणजे ICAR यांच्या अंडर घेतली जाते. आता ही जर एंट्रन्स तुम्ही क्रॅक केलेली असेल तर तुम्हाला ऑल ओव्हर इंडियामध्ये कोणत्याही ॲग्रिकल्चर कॉलेजला ॲडमिशन मिळू शकतं. जसं तुम्ही CET, JEE किंवा नीट हे जर एंट्रन्स एक्झाम पास झालेला असाल तर तुम्हाला फक्त महाराष्ट्रामध्ये कुठेही ॲडमिशन मिळू शकतं. तर तसंच तुम्हाला AIEEA ही जर एंट्रन्स क्लिअर असेल तर तुम्हाला कोणत्याही इंडियामधल्या ॲग्रिकल्चर कॉलेजला ॲडमिशन मिळू शकतं. ॲक्च्युली आपण ह्या एंट्रन्स एक्झामवरती देखील एक सेपरेट व्हिडिओ करून टाकणार आहोत. तर तिथे तुम्हाला आणखीन डिटेल माहिती मिळू शकते. ठीक आहे. आणि हो, एक सर्वात महत्त्वाची गोष्ट, आपण आत्ता पण एवढंच ऐकलं होतं की ॲग्रिकल्चरचे ॲडमिशन्स हे नेहमी एंट्रन्स एक्झामवरती डिपेंड असतात. पण काही विद्यार्थी असे असतात की काही कारणास्तव त्यांना एंट्रन्स एक्झाम देता येऊ शकत नाहीत. तर असे विद्यार्थी देखील ॲग्रिकल्चरला ॲडमिशन घेऊ शकतात हे बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती नाही. तर अशा विद्यार्थ्यांनी ज्यावेळेला ऑफिशियल ॲडमिशनची प्रोसेस सुरू होते त्यावेळेला स्वतःचं रजिस्ट्रेशन करताना, प्रवेश अर्ज दाखल करताना 800 रुपये ऑनलाईन भरून तिथे पूर्ण ॲग्रिकल्चरची प्रोसेस ते कंप्लीट करू शकतात आणि ॲग्रिकल्चरची डिग्री ते घेऊ शकतात. ठीक आहे. आता आपला पुढचा प्रश्न असेल की आपण जर BSc ॲग्री ही जर डिग्री घेणार असेल तर त्या डिग्रीच्या अंडर आपण कोणकोणते कोर्सेस करू शकतो. ठीक आहे. आता ज्यावेळेला आपण BSc ॲग्री हा विचार करतो आणि सब्जेक्टचं सिलेक्शन करायला जातो त्यावेळेला तिथे 2 प्रकारच्या डिग्रीज पाहायला भेटतात. त्यातली फर्स्ट असते ऑनर डिग्री आणि सेकंड असते जनरल डिग्री. आता त्यामध्ये आपण जर जनरल डिग्री पाहिली तर जनरल डिग्री हा कोर्स मिनिमम 3 वर्षाचा असतो आणि हा कोणत्याही युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला इझिली अवेलेबल असतो. आता जर हा कोर्स पाहिला तर ह्या कोर्समध्ये तुम्हाला लास्ट इयरला 2 ते 3 सब्जेक्ट असतात आणि ह्या 2 ते 3 सब्जेक्टवर तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करून तुमची डिग्री तुम्हाला मिळवावी लागते. ठीक आहे. पण तुम्ही BSc जनरल डिग्री घेऊन जर बाहेर जॉब शोधण्यासाठी जात असाल तर तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटी अजिबात नसते. म्हणजे BSc जनरल डिग्री करत असाल तर तुम्हाला कंपल्सरी मास्टर डिग्री कंप्लीट करावीच लागते. आणि जनरल डिग्रीला जर तुम्ही ऑनर्सची डिग्री कंपेअर करत असाल तर ऑनर्स डिग्रीमध्ये तुम्हाला मिनिमम 4 वर्षाचा कोर्स कंप्लीट करावा लागतो आणि या कोर्समध्ये तुम्हाला फर्स्ट इयर टू लास्ट इयर एकाच सब्जेक्टचं डीपली नॉलेज दिलं जातं. आणि तुम्ही ज्यावेळेला BSc ऑनर्स ही डिग्री घेऊन जर जॉब शोधण्यासाठी बाहेर पडत असाल तर तुम्हाला नंबर ऑफ जॉब ऑपॉर्च्युनिटी प्रेझेंट असतात. म्हणजे BSc ऑनर्स केल्यानंतर तुम्हाला मास्टर डिग्री करणं हे कधीही कंपल्शन नसतं. हा फरक आहे ऑनर्स आणि जनरल ह्या डिग्रीमध्ये. ठीक आहे. आता त्यानंतर मग अशा ऑनर्स आणि ज्या जनरल डिग्रीज आहेत ह्या कोणकोणत्या जनरल डिग्रीज ॲक्च्युअली ॲग्रिकल्चर कोर्सेसमध्ये प्रेझेंट आहेत हे पाहूया. ठीक आहे. आता ज्या वेळेला आपण BSc ॲग्रिकल्चरचा विचार करतो त्यावेळेला आपल्याकडे जनरल आणि ऑनर्स अशा 2 डिग्रीज प्रेझेंट असतात आणि ह्यातल्या आपण जर योग्य डिग्री सिलेक्ट करू शकलो तर आपल्याला पुढे जाऊन खूप छान जॉब ऑपॉर्च्युनिटी असू शकतात. ठीक आहे. तर आता पाहूया, जर आपण BSc ॲग्रिकल्चरचा विचार करत असेल तर आपल्याला कोणकोणत्या डिग्री सध्या ॲज ऑप्शन म्हणून प्रेझेंट आहेत. तर ज्यावेळेला आपण BSc ऑनर्सचा विचार करत असेल तर ऑनर्समध्ये आपल्याला प्रॉपर ॲग्रिकल्चरची एक BScची डिग्री मिळू शकते. त्यानंतर हॉर्टिकल्चरची आहे, त्याला उद्यान विद्या असं म्हटलेलं आहे. त्यानंतर वनविद्या म्हणजे आपल्याकडे फॉरेस्ट्री आहे. त्याच्याबरोबर लास्ट येते ती सामुदायिक विज्ञान म्हणजे कम्युनिटी सायन्स आहे. आणि त्याचबरोबर जे जनरल डिग्री आहे, जनरल डिग्रीमध्ये फर्स्ट येते मत्स्यविज्ञान म्हणजे आपण त्याला फिशरीज म्हणूया. त्यानंतर नेक्स्ट येईल आपली BTech अन्न तंत्रज्ञान म्हणजे फूड टेक्नॉलॉजी आहे. कृषी अभियांत्रिकी म्हणजे ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग आहे आणि लास्ट येईल बायोटेक्नॉलॉजी. आता तुम्ही जर ऑनर्स आणि जनरल डिग्रीला इथे कम्पेअर करत असाल तर ज्या जनरल डिग्रीज आहेत त्याच्यामध्ये सध्या करिअर ऑपॉर्च्युनिटी बेस्ट आहे. आणि ह्या जर मग आता पाहूया अशा कोर्सेस करायला आपल्याला कोणकोणत्या एलिजिबिलिटी क्रायटेरियाला फेस करावं लागतं. ठीक आहे. आता तुम्ही जर हे चार्ट व्यवस्थित पाहिलेले असतील तर ऑनर्स डिग्री असेल किंवा जनरल डिग्री असेल तर सर्वांचे जे कोर्सेस आहेत हे प्रॉपर 4 वर्षाचे आहेत आणि 8 सेमिस्टर आहेत. बरोबर. म्हणजे मला असं सांगायचं आहे की जनरल डिग्री जी 3 वर्षाची असते किंवा ऑनर्स डिग्री ही 4 वर्षाची असते ही त्या कॉलेजेसवरती किंवा त्या युनिव्हर्सिटीवरती डिपेंड असते की तो जो पिरियड असेल तो किती वर्षाचा असला पाहिजे. ठीक आहे. आता ज्यावेळेला आपण BSc ऑनर्स म्हणजे प्रॉपर कृषीमध्ये पाहत असतो म्हणजे ॲग्रिकल्चरमध्ये BSc करणार असेल तर आपल्याला
PCM किंवा PCB हा ग्रुप चालू शकतो. आपलं 12वी पासआउट असणं गरजेचं आहे आणि त्याच्याबरोबर आपल्याला CET कुठलीही एंट्रन्स एक्झाम पास असणं गरजेचं आहे. तसंच आपलं हॉर्टिकल्चरला देखील सेम आहे. तर त्यानंतर येणारे बाकीच्या ज्या ऑनर्स डिग्री आहेत ह्या तुम्ही इथं पाहू शकता. प्रत्येकाला कंपल्सरी PCB PCM हा ग्रुप आहे. पण तुम्ही इथं जर व्यवस्थित बीटेकचा विचार करत असेल तर बीटेकच्या 3 प्रकारच्या डिग्री आहेत. त्याच्यामध्ये एक कृषी इंजिनिअरिंग आहे, म्हणजे आपली ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग आहे. त्यानंतर फूड टेक्नॉलॉजी आहे आणि थर्ड असेल ती प्रॉपर बायोटेक्नॉलॉजी असेल. आता हे जे तिन्ही कोर्सेस आहेत या कोर्सेसमध्ये ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग आणि फूड टेक्नॉलॉजी ह्या दोन्ही कोर्सेससाठी तुम्हाला कंपल्सरी PCM हाच ग्रुप असावा लागतो. पण बीटेकवर जर तुम्ही डिग्री करणार असाल तर तुम्हाला PCB हा देखील ग्रुप चालू शकतो आणि PCM हा देखील ग्रुप चालू शकतो. म्हणजे हे ग्रुप तुम्ही जे आहेत ते एका प्रॉपर क्रायटेरियाने जर पासआउट झालेलं असाल, म्हणजे 50% किंवा 40% आणि प्लस तुमचे जर एंट्रन्स एक्झामचे मार्क्स तिथं जर बसत असतील तर तुम्ही ते कोर्सेस इझिली करू शकता. तर हा आहे ह्या कोर्सेसचा क्रायटेरिया. ठीक आहे. आता आपला पुढचा प्रश्न असेल की हे जे आपले ऑनर्सचे कोर्सेस असतील किंवा जनरलचे कोर्सेस असतील तर हे सर्व कोर्सेस आपल्याला महाराष्ट्रामध्ये कोणत्या युनिव्हर्सिटीज किंवा कोणते कॉलेजेस अवेलेबल करून देऊ शकतात. तर आपण पहिल्यांदा पाहूया की महाराष्ट्रामध्ये ॲग्रिकल्चरच्या किती युनिव्हर्सिटीज आहेत आणि त्या युनिव्हर्सिटीज अंडर कोणकोणते कॉलेजेस आहेत आणि त्या कॉलेजेसमध्ये कोणकोणते कोर्सेस अवेलेबल आहेत. ठीक आहे. तर ज्यावेळेला आपण फर्स्टमध्ये युनिव्हर्सिटीजचा स्टडी करतो त्यावेळेला पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या 4च युनिव्हर्सिटीज प्रेझेंट आहेत. आता त्यातली फर्स्ट असेल महात्मा फुले कृषी विद्यापीठ जिल्हा अहमदनगर, जिला आपण सध्या राहुरी विद्यापीठ म्हणून ओळखतो. त्यानंतर सेकंड असेल डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला. त्यानंतर थर्ड असेल वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी आणि चौथा असेल डॉक्टर बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली जिल्हा रत्नागिरी. ठीक आहे. आता त्याच्या पुढचा पॉईंट असा असेल की हे जे 4 युनिव्हर्सिटीज आहेत ह्या 4ही युनिव्हर्सिटीज वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये येतात आणि हे जे जिल्हे आहेत म्हणजे हे जे 4ही युनिव्हर्सिटीज आहेत या युनिव्हर्सिटीच्या अंडर नंबर ऑफ डिस्ट्रिक्ट डिवाईड केलेले आहेत आणि ह्या प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये नंबर ऑफ कॉलेजेस प्रेझेंट आहेत. मग ते काही ग्रँटेबलसुद्धा आहेत आणि काही नॉन ग्रँटेबलसुद्धा आहेत. मग या सर्व कॉलेजेसमध्ये किंवा ह्या 4ही युनिव्हर्सिटीमध्ये कोऑर्डिनेशन ठेवण्यासाठी एक प्रॉपर कृषी परिषद प्रेझेंट आहे. मग ती कृषी परिषद कोणती असेल तर तिचं नाव आहे महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणे, जिला आपण कृषी परिषद म्हणून देखील ओळखतो. आणि तिचंच इंग्लिशमध्ये नाव आहे द महाराष्ट्र काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर एज्युकेशन अँड रिसर्च पुणे, जिला आपण ॲग्रिकल्चर काउन्सिल या नावाने ओळखत असतो. आता ही जी कृषी परिषद आहे ह्या कृषी परिषदेची देखील एक प्रॉपर ऑफिशियल वेबसाईट आहे. या वेबसाईटवरती देखील तुम्हाला ॲग्रिकल्चरच्या ॲडमिशनची माहिती मिळू शकते. आणि ही एक अशी कृषी परिषद आहे की ही 4ही प्रकारच्या युनिव्हर्सिटीमध्ये खूप छान असं कोऑर्डिनेशनचं काम करत असते. तिथं होणाऱ्या सगळ्या ज्या काही ॲडमिशनच्या प्रोसेस होत असतात ह्या सर्व प्रोसेसेसमध्ये जे रूल्स आणि रेग्युलेशन्स ठरवलेले असतात हे सर्व ठरवण्याचे अधिकार या कृषी परिषदेकडे दिलेले असतात. ठीक आहे. आता त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट असेल की हे जे 4 कृषी विद्यापीठं आहेत ह्या 4ही कृषी विद्यापीठांनी ठरवून दिलेले जे काही रूल्स आणि रेग्युलेशन्स असतात हे फॉलो करण्यासाठी त्याच्या अंडर कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कॉलेजेस प्रेझेंट आहेत याची लिस्ट पाहूया. त्यातला फर्स्ट असेल तो महाराष्ट्र कृषी विद्यापीठ, म्हणजे आपण ज्याला राहुरी विद्यापीठ असं म्हणतो. तर त्याचं जे वर्किंग असेल त्याचं कंट्रोल स्पेशली अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर अशाही जे जिल्हे आहेत ह्या जिल्ह्यामध्ये जेवढे ॲग्रिकल्चर कॉलेजेस आहेत ह्या सर्व कॉलेजेसमध्ये राहुरी विद्यापीठाचे रूल्स वापरले जातात हे असं आपण समजून घेऊ शकतो. तर आता बाकीची नावं तुम्हाला दिसतच आहेत. तर तुम्ही पहा तुमचा जिल्हा कोणत्या कृषी विद्यापीठाच्या अंतर येऊ शकतो. आता मी असं का बोलत आहे याचं पण कारण तुम्हाला पुढच्या पॉईंटमध्ये एक्सप्लेन करते. ठीक आहे. आता त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट असेल हे जे कोर्सेस आहेत हे कोर्सेस करण्यासाठी आपल्याला नक्की कोणकोणते सर्टिफिकेट्स लागतात किंवा कोणकोणते डॉक्युमेंट्स आपल्याकडे असणं गरजेचं आहे. तर त्यांची लिस्ट पाहूया. तर ज्यावेळेला तुम्हाला ॲडमिशन घ्यायचे असतील त्यावेळेला तुमच्याकडे तुमचं 12वीचं मार्कशीट असणं गरजेचं आहे. ओरिजिनल असावं कारण आपल्याला स्कॅन करून अपलोड करायचं असतं. त्यानंतर 10वीचं मार्कशीट असणं देखील गरजेचं आहे. त्याबरोबर लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला देखील असणं गरजेचं आहे.
त्याच्याबरोबर आपल्याकडे मायग्रेशन सर्टिफिकेट असावं. आता मायग्रेशन म्हणजे काय, जर तुमचं जिल्हा बदली झालेली असेल, म्हणजे तुम्ही एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जर ट्रान्सफर झालेला असाल तर त्याचं तुमच्याकडं प्रमाणपत्र असावं. त्यानंतर जे विद्यार्थी कॅटेगरीमध्ये येतात तर त्यांच्याकडे जात पडताळणीचं किंवा कास्ट सर्टिफिकेट असावं आणि त्या कास्ट सर्टिफिकेटची पडताळणी झालेली असावी, म्हणजे व्हॅलिडिटी कंप्लीट झालेली असावी. आणि जरी नसेल झाली तरी ॲडमिशन झाल्यानंतर मिनिमम पुढच्या 2 ते 3 महिन्यामध्ये त्यांनी ती करून द्यावी. ठीक आहे. त्याचबरोबर काही कॅटेगरीसाठी नॉन क्रिमिलियरचं सर्टिफिकेट लागतं, ते देखील तुम्हाला तुमच्याजवळ असणं फार गरजेचं आहे. आता याच्या व्यतिरिक्त जो आता महत्त्वाचा पॉईंट आपण डिस्कस करणार आहे हा एक डोक्यामध्ये क्लिअर करून घ्या. आता असं म्हटलं जातं की ज्यावेळेला तुम्ही ॲग्रिकल्चरचे ॲडमिशन घेत असतात तर त्यावेळेला तुम्हाला काही एक्स्ट्रा मार्क्स मिळत असतात. आता हे एक्स्ट्रा मार्क्स तुम्हाला कधी मिळू शकतात, तर काही जण असं म्हणतात की जर शेती असेल तर त्याचे एक्स्ट्रा मार्क्स मिळतात. तर मला असं सांगायचं आहे की कुणाकडेही कोणतीही शेती असून चालत नाही, तर त्याचे काही रूल्स आहेत. हे रूल्स पहिल्यांदा समजून घ्या. आता त्यामध्ये फर्स्ट रूल काय असेल, जो उमेदवार असेल म्हणजे जो विद्यार्थी असेल त्या विद्यार्थ्याच्या नावावर किंवा त्या उमेदवाराच्या नावावरती जमीन असली पाहिजे किंवा त्याच्या आईवडिलांच्या किंवा त्याच्या आजी आजोबांच्या नावावरती जमीन असली पाहिजे, तर तुम्हाला त्याचे इझिली मार्क मिळू शकतात. म्हणजे तसं सातबारा असणं गरजेचं आहे. जर एखाद्या उमेदवाराला आईवडील नसतील, जर ते हयात नसतील, तर त्यांच्या कुटुंबामध्ये सध्या जो ॲज अ कुटुंब प्रमुख म्हणून काम करतो आहे तर त्याच्या नावावरती ती जमीन असावी आणि त्याच्याकडनं ते 100 रुपयाच्या बॉन्डवरती लिहून त्या उमेदवाराला तिथे अपलोड करावं लागतं. ठीक आहे. त्यानंतर तिसरा पॉईंट त्यांनी असं सांगितलं आहे की जर समजा त्या उमेदवाराची आई असेल आणि त्या आईकडे जर वडिलोपार्जित जमीन असेल तर ती जी आई असेल म्हणजे त्या मुलाच्या आईचे वडील म्हणजे त्या मुलाचे जे आजोबा असतील त्या आजोबांनी एका 100 रुपयाच्या बॉन्डवरती तसं लिहून देणं गरजेचं आहे की अशी अशी जमीन आहे, तर त्या विद्यार्थ्याला ते एक्स्ट्रा मार्क्स मिळू शकतात. आणि लास्टचा जो क्रायटेरिया आहे त्या क्रायटेरियामध्ये असं सांगितलं आहे, जर एखाद्या उमेदवाराकडे जमीन नसेल आणि त्याचे आईवडील जर शेतमजूर म्हणून काम करत असतील तर अशा उमेदवाराने तहसीलदार किंवा नायब तहसीलदार यांचे त्यांचे पालक भूमिहीन शेतमजूर आहेत असं एक प्रमाणपत्र आणावं आणि त्या प्रमाणपत्रावर शक्यतो उमेदवाराचं नाव नसावं, तरच ते ग्राह्य धरलं जाऊ शकतं. ठीक आहे. ह्या गोष्टी शक्यतो आपल्याला माहीत असाव्यात. आता समजा एखाद्या विद्यार्थ्याने हा जर जमिनीचा क्रायटेरिया पूर्ण केलेला असेल तर अशा विद्यार्थ्याला किती मार्क्स मिळू शकतात, किंवा तुम्ही जर ॲग्रीला ॲडमिशन घेत असाल तर तुम्हाला एक्स्ट्रा मार्क्स कोणकोणत्या डॉक्युमेंट्समुळे मिळू शकतात, हे पण पॉईंट्स तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तर त्यांनी काही रूल्स दिलेले आहेत किंवा क्रायटेरिया दिलेला आहे, तर तो पाहूया. तर त्यातला फर्स्ट आपण तसं पाहिलं, जमीन असेल तर जमीन असणं किंवा नसणं त्यासाठी एक त्यांनी तो पर्टिक्युलर क्रायटेरिया दिलेला आहे आणि तो क्रायटेरिया जर तुम्ही पूर्ण करत असाल तर तुम्हाला एक्स्ट्रा 12 पॉईंट्स मिळतात, म्हणजे 12 मार्क्स मिळू शकतात. त्याबरोबर तुम्ही NCC किंवा NSSचा कॅम्प वगैरे 240 तासांचा अटेंड केलेला असेल किंवा तसं प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल त्याचे 2 पॉईंट्स तुम्हाला मिळू शकतात. त्यानंतर तुमच्याकडे जर नॅशनल, इंटरनॅशनल किंवा स्टेट लेवलचं जर एखादं स्पोर्टचं एखादं सर्टिफिकेट असेल त्याचे 2 पॉईंट तुम्हाला मिळू शकतात. किंवा एखादा उमेदवार असेल आणि त्याचे जर पालक महाराष्ट्र कृषी विद्यापीठ किंवा आपली कृषी परिषद पुणे जे आहे तिथे जर स्टाफमध्ये ॲज आजी किंवा माजी कर्मचारी म्हणून काम त्यांनी केलेलं असेल तर अशा विद्यार्थ्याला किंवा अशा उमेदवाराला मिनिमम 3 पॉईंट एक्स्ट्रा दिले जाऊ शकतात. आणि त्याबरोबर लास्टचा क्रायटेरिया त्यांनी दिलेला आहे, जर तुम्ही एखाद्या स्टेट लेवलच्या स्पर्धेमध्ये, म्हणजे कुठली स्पर्धा असेल तर ती वादविवाद, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, अशा स्पर्धेमध्ये तुम्ही जर भाग घेतला असेल आणि तुम्ही जिंकला असाल त्याचं सर्टिफिकेट जर तुमच्याकडे असेल तर अशा विद्यार्थ्यांना मिनिमम 2 पॉईंट मिळू शकतात. आता त्यानंतरच्या पॉईंटमध्ये पाहूया, जेव्हा ॲग्रिकल्चरचे ॲडमिशन्स होत असतात त्यावेळेला काही ॲडमिशन कोटा अवेलेबल असतो का, तर हा ॲडमिशनचा कोटा हा 3 प्रकारचा अवेलेबल असतो. त्यातला फर्स्ट असतो यू कोटा, त्याला कृषी विद्यापीठ कोटा असं म्हटलं आहे. त्यानंतर सेकंड असेल M कोटा, महाराष्ट्र कोटा, आणि तिसरा असेल OS कोटा, त्याला बाहेर राज्यातील उमेदवारांसाठी कोटा असं म्हटलेलं आहे. त्यातला फर्स्ट जो कोटा आहे यू कोटा, तर त्याचं विशेष काय असेल बघा, जसं आपण मगाशी लिस्ट पाहिली की कोणतं विद्यापीठ आणि कोणत्या विद्यापीठाचं रूल्स अँड रेग्युलेशन कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये यूज केले जातात. तर एखादा विद्यार्थी जर समजा एखाद्या युनिव्हर्सिटीच्या अंडर एखाद्या कॉलेजमध्ये पासआउट झालेला असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा त्या युनिव्हर्सिटीमध्ये स्पेशल जागा अवेलेबल असतात. अशा कोटाला त्यांनी म्हटलेलं आहे कृषी विद्यापीठ कोटा. त्यानंतर महाराष्ट्र कोटामध्ये काय येणार आहे तर तो विद्यार्थी महाराष्ट्राचा उमेदवार असावा. आणि तिसऱ्या कोटामध्ये सांगितलेलं आहे की महाराष्ट्राच्या बाहेर म्हणजे त्या विद्यार्थ्याचे जे आईवडील असतील तर ते मिनिमम 10 वर्षापासून किंवा 3
वर्षे त्या उमेदवारांनी त्याच्या आईवडिलांनी जर महाराष्ट्रामध्ये राहिलेलेच नसतील तर असे जे विद्यार्थी असतात ते बाहेरील राज्यातील विद्यार्थी असं घोषित केलं जातं आणि त्या विद्यार्थ्यांसाठी स्पेशल कोटा ठेवला जातो. तर ह्या गोष्टी आपल्याला माहिती असतील तर आपल्याला बऱ्यापैकी ॲडमिशन घ्यायला सोपं जाऊ शकतं. ठीक आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा जो प्रश्न असेल की BSc ॲग्री झाल्यानंतर खरंच मार्केटमध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटी आहे का? तर आहे, खूप जास्त जॉब ऑपॉर्च्युनिटी प्रेझेंट आहे. तर बघूया कोणकोणत्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज प्रेझेंट आहेत. ॲक्च्युली ही जर लिस्ट शोधायची झाली तर ही खूप मोठी लिस्ट आहे. मला जेवढी भेटली तेवढी मी फक्त तुम्हाला सांगते, पण याच्यापेक्षा पण जास्त ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला मार्केटमध्ये पाहायला भेटेल. जी सर्वात महत्त्वाची आहे त्यामध्ये सेल ऑफिसर आहे, त्यानंतर नेक्स्ट असेल ॲग्रिकल्चर ऑफिसर आहे, प्रोग्राम मॅनेजर आहे, त्यानंतर तुम्ही मार्केटिंगमध्ये पण काम करू शकता, प्रोजेक्ट मॅनेजर आहे, त्यानंतर मॅनेजमेंट आहे, त्यानंतर ॲग्रिकल्चर लेक्चरर म्हणून पण तुम्ही काम करू शकता, असोसिएट मॅनेजर म्हणून पण काम करू शकता, एक्सेट्रा एक्सेट्रा. अशा असंख्य जॉब ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला BSc ॲग्रीनंतर पाहायला भेटू शकतात. आता पाहूया या व्हिडिओचा सर्वात लास्ट आणि महत्त्वाचा पॉईंट. ज्यावेळेला ॲग्रिकल्चरचे आपण ॲडमिशन पाहत असतो त्यावेळेला आपल्याला हे माहीत असणं गरजेचं आहे की महाराष्ट्रामध्ये ॲग्रिकल्चरचे किती आणि कोणकोणते कॉलेजेस अवेलेबल आहेत आणि तिथे कोणकोणत्या फॅसिलिटीज प्रेझेंट आहेत. मग आता आपण ही जी लिस्ट तयार केलेली आहे ह्या लिस्टमध्ये सुरुवातीला काही ग्रँटेबल कॉलेजेस आहेत आणि त्याच्यानंतर काही नॉन ग्रँटेबल कॉलेजेस आहेत आणि हे जे कॉलेजेस आहेत अकॉर्डिंग टू त्यांची ज्या डिग्री आहेत त्या डिग्रीनुसार डिवाईड केलेल्या आहेत. आता होप सो तुम्ही ही जी सगळी लिस्ट आहे ही लिस्ट व्यवस्थित पाहून घ्याल आणि तुम्हाला जे कॉलेज व्यवस्थित वाटेल तिथे काही फोन नंबर पण दिलेले आहे तर तुम्ही तिथे त्यांना कॉन्टॅक्ट करून तुमच्या ज्या काही प्रश्न असतील त्या प्रश्नांचं निरसन करून घ्याल. ठीक आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण जेवढी माहिती तुम्हाला सांगितलेली आहे या माहितीच्या आधारे तुमच्या मनामध्ये ॲग्रिकल्चरच्या ॲडमिशनबद्दल जेवढ्या काही शंका आहेत त्या प्रत्येक शंकांचं किंवा त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालेलं असेल. तरीसुद्धा तुम्हाला काही याच्यामध्ये डाऊट्स असतील तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. जर हा व्हिडिओ आवडला तर तो जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.